आहे 75 मॅच मध्ये 722 धावा 36 षटकार त्याच्या बॅट मधून पाहिलेत आपण. कुणालचा देखील रेकॉर्ड देखील तितका चांगला आहे, तो देखील पाहणार आहोत. कुणाल 501 रन्स आहे 36 षटकार त्याच्या देखील बॅट मधून पाहिलेत. अतुल ठाकरे लेफ्ट आर्म वेगवान तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. शॉर्टलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. अगदी आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवर धाव मात्र अर्जित केली जातीये अनिकेत बोमटेच्या माध्यमातून. अनिकेत आणि कुणाल ज्या खेळाडूंकडून अपेक्षा भरपूर चांगली असेल. अतुल ठाकरे ह्या खेळाडूला आपण बघितलं ना तर मग एक रायझिंग प्लेयर म्हणजेच काय तर या खेळाडूचा खेळ म्हणजेच कमी वयामध्ये जास्त प्रगती. 103 विकेट त्याच्या या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या करिअर मध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलेत आणि त्याच्यामध्ये आणखीन भर पडताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. कारण की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जर उल्लेख करायचा झाला तर प्रत्येक खेळाडूंच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स. आज देखील एक मोठा रेकॉर्ड्स पाहिला आपण तर मग पहिलं अर्धशतक पूर्ण करणारा खेळाडू ठरला अजित घरत आपल्या करिअर मध्ये या स्पर्धेत या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये. कारण की यंदाची जी स्पर्धा आपण पाहिली म्हणजेच आणखीन एक जी चालू आहे खंबांच्या मैदानावर 3 चेंडू फेकलेत. धावा फलकावर आपण पाहिल्या तर फक्त एक आहे. अतुलचं हे षटक आहे ना हे कुशल आहे. या षटकाला कशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑन साइडला खेळायचा होता परंतु आपण पाहिला बॅटचा फेस लवकर बंद केला होता. नंतर चेंडू आलाय. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. नक्कीच दुविधा तर निर्माण होणार कारण की डावखुर हाताचा खेळाडू असतो ना तो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी भरपूर घातक ठरत असतो. चेंडू टाकून झाले 4 फक्त आणि फक्त फलकावर धाव आहे 1. अनिकेतने पहिल्याच बॉलवर घेतली होती त्यानंतर उर्वरित 3 मात्र डॉट आलेत. टायमिंग शॉट आहे कव्हर क्षेत्रामध्ये. खेळाडू मात्र डीप मधून आले. चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला गेलाय. एकदा मिळेल ज्या परीने उल्लेख केला जातोय ना कि हारता वो है जो बार बार शिकायत करता है लेकिन जीतता वो है जो 100 बार कोशिश करता है. आणि या वेळेला मात्र आपण पाहिला एकदा प्रयत्न फसलाय परंतु नक्कीच आपण पाहू शकतो प्रयत्नाचे पराकाष्ठा दोन्ही खेळाडू म्हणजे दोन्ही टीमचे खेळाडू करताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 1 5 चेंडू फक्त 2 धावा. हो अक्रॉस द लाईन मिस केली आणि दांडी गुल झाली. पहिला मोठा झटका. काय जबरदस्त षटक पाहायला मिळालं. अगदी आपण पाहिलं तर मग इथे गोलंदाज अतुल ठाकरेचा आपला प्रभाव आहे काय क्रिकेटच्या पटलावर आणि तो प्रभाव त्याने दर्शवला गेलाय. आणि एकविरा वाकीपाडा संघाला मात्र पहिल्या षटकामध्ये या मॅच मध्ये पूर्णपणे थांबवून ठेवलंय. बघा अतुलचं षटक समाप्त झालंय. त्याने किफायती गोलंदाजी केली परंतु मित्रांनो अजून सुद्धा 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर दमदार करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय रवी डवले नावाचा खेळाडू. कारण की अतुल जरी आपण पाहिला आपला स्पेल फेकून मोकळा झाला परंतु अजून 2 जो षटकाचा स्पेल आहे ना ते 2 कोणते गोलंदाज फेकतील. कारण की या 2 आता मात्र गोलंदाजांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा एकविरा वाकीपाडा संघाचा असू शकतोय. कुणाल स्ट्रगल केलाय. रवी अर्थातच भाई या नावाने मात्र नक्कीच त्याला सुचेंद्र विभागामध्ये प्रेम दिलं जात आहे. परंतु तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंड कडे. योगेश बारा बॉलिंग ट्रॅकवर फक्त पहिल्या षटकामध्ये किती तर 2 आणि हाच विचार मनामध्ये असेल आता. कुणाल आणि योगेश समोरासमोर खोलमध्ये हाताळण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळते. 1 पेक्षा एक्स्ट्रा मिळेल का तर नाहीये आणि रवी नक्कीच घेत देखील नाही. त्यांना माहिती आहे की स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आहेत. महत्वपूर्ण या इम्पॉर्टंट मॅच मध्ये आता मात्र आपण पाहिली आहे ना. आणि एक सगळ्यात मोठी गोष्ट माहिती आहे की रवीला मी पाहिलंय कारण की या मुवमेंटच्या ज्या मॅचेस असतात ना त्या मॅचेस मध्ये रवी व्हेरी डेंजरस मॅन आहे. भरपूर मॅचेस पाहिलेत मी या खेळाडूचे. फ्लिक केलाय पाहावं लागेल. डिस्टन्स मिळेल का नाहीये. ताकद कमी पडली आहे. अगदी फटका जरूर चांगला होता परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये. फटका फसला गेला. वैभव दळवीचा चूक झेल आणि समाप्त होते रवी डवलेचा खेळ. बॅक टू द पॅव्हिलियन.
बघा इथे काय झालंय, दोन चांगले खंदे फलंदाज रवी ज्या खेळाडूकडून जास्त अपेक्षा होत्या मात्र त्यांनी भंग केल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये येतील भावेश पागी. भावेश पागींचा आपण रेकॉर्ड जर बघितला तर नक्कीच विथ द बॅट चांगला आहे, परंतु या मॅच मध्ये ती बॅट चालवावी लागेल कारण की पहिल्या ओव्हर मध्ये आलेल्या नाहीयेत. कॅच पकडले वैभव दळवीने आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आले. सुनील दादा लोखंडे नक्कीच दिलदार व्यक्तिमत्व आहे आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक वैभवासाठी जमा झालेलं आहे. वैभव दळवी भावेश बागी मैदानाच्या आतमध्ये आले नंबर 4 वर खेळण्यासाठी. ना कदबड़ा ना पदबड़ा, जो मुसीबत में अपनी टीम के साथ खड़ा वही होता है सबसे बड़ा. आता मात्र या वेळेला बडा व्हावं लागेल, आपल्या संघाला नक्कीच पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो लाईन आणि लेंथ मिस केली जातीये. कुठेतरी एकविरा वाकीपाडा संघ ज्या संघाने आतापर्यंत सकाळच्या सत्रामध्ये भरपूर चांगलं क्रिकेट खेळला, नुकत्याच झालेल्या मॅच मध्ये नक्कीच भरपूर चांगलं क्रिकेट खेळला गेला, तर त्या संघाला स्ट्रगल आता करावं लागतंय. कुणाल आतापर्यंत या मॅच मध्ये पाहिले तर 5 चेंडूंना फेस केले, परंतु त्यांच्या बॅट मधून फक्त 2 धावा आल्या, त्याही कॉन्फिडेंटली नाही आहेत. कॉन्फिडन्स कसा वाढेल, कसा मिळेल, मिळवण्याचा प्रयत्न आउटसाइडला मात्र खेचण्याचा प्रयत्न होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. अगदी जयशाचं धाव मात्र मिळेल एक. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाचा आत्मविश्वास ऊर्जा वाढलेली पाहायला मिळते. टीमची टोटल फक्त 5. अजून सुद्धा आपण पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे त्या ओव्हर मध्ये 2. फुल टॉस या वेळेला स्पिन केले बॅटला आणि पाहिलं तर चेंडूला फेकून दिलंय आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क, आउट ऑफ दी पार्क. भावेश पागी नावाचा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार, 6 धावा. बघा मोमेंटमला वळवण्यासाठी एक मोठा फटका येणं सगळ्यात मोठी गरजेची बाब होती. मोमेंटमला वळवलंय, धावफलक 11 हे पूर्ण होताना पाहायला मिळते. फलकावर समोरच्या दिशेने फटका खेचून मारलाय. अतुल ठाकरे वेगाने पुढे आले, चेंडूला फीड केलाय. एकदा मात्र इथे मिळेल 1 ने टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना पाहायला मिळते. टीमची टोटल पोहोचली आहे 12च्या घरामध्ये. षटक समाप्त झालंय दुसरं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर सरासरी आहे 6ची, परंतु 6 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक आहे. या 6 चेंडू मध्ये मी तर म्हणेन 10 ते 12 धावा मिळाल्या तर एक फाईट जनक टोटल मिळेल, एक सन्मानजनक टोटल मिळेल आणि तो मिळवण्याचा प्रयत्न एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीमचे खेळाडू जरूर करताना पाहायला मिळतील. परंतु नक्कीच त्या प्रयत्नांना रोखण्यासाठी आपण पाहिलं तर सोनसरी स्पोर्ट तांबडमाळ संघाचे खेळाडू देखील प्रयत्न करतील. प्रयत्न कोणाचे यशस्वी होतील, कोण या इनिंग मध्ये सध्या तरी वर्चस्व गाजवत आहे, या 6 चेंडू मध्ये काय घडते प्रत्यक्षात पाहूया मैदानाच्या आतमध्ये. थैंक यू. जसं म्हटलं जात है ना, सुख दुख में जो साथ देते हैं वो रिश्ते होते हैं, लेकिन जो मुसीबत में साथ देते हैं वही तो असली फरिश्ते होते हैं. आणि मात्र आपण पाहू शकतो की या वेळेला थोडासा कठीण काळामध्ये थांबलेला संघ वाकीपाडा त्यांना नक्कीच पुढे जाण्याचे प्रयत्न करतायत. वैभव दळवीच्या हातामध्ये षटक. वैभव दळवी इज अ विकेट टेकर गोलंदाज. 82 विकेट्स त्यांच्या नावावर आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 92 मॅचेस मध्ये बेस्ट आहे 3 विकेट्स मात्र, आणि नक्कीच चांगले गोलंदाज आहेत. समोर भावेश, त्यांच्या बॅट मध्ये एक सिक्सर पाहिला. या वेळेला आपण पाहिलं चेंडू थोडासा दिशा बदलते. बॅड लक म्हणू शकतोय. यापेक्षा बॅड लक मोठा काय असणार आहे, कारण की जर लक असतं ना तर हा चेंडू आपण पाहिला असता तर बाउंड्रीच्या पलीकडे असता, पण तो बॅड लक म्हणायला काही हरकत नाही. आणि मात्र मिळेल 1 धाव. टीमच्या टोटल मध्ये वाढ, टीमची टोटल 13. वैभव दळवी समोर कुणालने स्ट्रगल केलंय, परंतु आता स्ट्रगलचा काळ संपवावा लागेल, कारण की या मॅच मध्ये जिद्दीने पुढे यावं लागेल. वाइडर लाईन मात्र निवडली आहे.
अगदी आपण पाहिली तर विचार चांगला आहे, कारण की या खेळपट्टीवर वाचण्यासाठी गोलंदाज हीच लाईन वापरू शकतोय. वैभवकडे सुद्धा बघा, कारण की ज्याप्रमाणे नुसतं क्रिकेट खेळणं आणि क्रिकेट खेळून अनुभव मिळवणं काय असतं, तो त्याने मिळवलेला देखील आहे. कारण की अनेक असे गोलंदाज असतात, गोलंदाजी करायची म्हणून समोर गोलंदाजी करायची नाहीये, परंतु जर एखादा फलंदाज आपल्यावर हावी होत आहे तर त्या फलंदाजाला कोणत्या बाजूने रोखायचं आहे हे देखील परखणं गरजेची बाब असते आणि वैभवने ते ओळखलंय. आता मात्र भावेश स्ट्राईक एंडकडे जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू येतोय, आत्मविश्वास, जसा निर्धाव चेंडू आलाय तसा बघितला आपण तर टाळ्यांचा आवाज मात्र वाढताना पाहायला मिळतोय. धाव फलक 14. अगदी या षटकामध्ये 3 चेंडू फेकलेत, 3 मध्ये फक्त 2 आले आहेत. आई सोनसरी स्पोर्ट्स टीमचं वर्चस्व आपल्याला जरूर पाहायला मिळाले, परंतु 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भावेश या 3 चेंडू मध्ये काही कला करेल का, चमत्कार करेल का? साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये जयेश चेंडूला फीड करत असताना पाहायला मिळते. चेंडूचे फेके आले, तत्पूर्वी आपण पाहिले 2 धावा पूर्ण. ज्या वेळेला म्हटलं जाते ना की जो मंजिल को पाने की चाह रखते लोग वही तो असल में इतिहास रचते हैं. आता मात्र या स्पर्धेमध्ये इतिहास नक्कीच रचायचं, कारण की स्वप्न आहे ना 2 संघांच्या खेळाडूंचं, कारण की स्वप्न पाहिलं या चमचमीत आकर्षणाच्या ट्रॉफीचं. मात्र एक संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी मिळणार आहे. चेंडू टाकून झाले 4. साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय चेंडूला आपण पाहिलं तर धाव मात्र एक मिळणार जरूर आहे, परंतु निलेश परेडने चेंडूला उचललंय, फेकला गेलाय. ओ काय घडलंय, बॅकअप साठी खेळाडू आहेत का, तर यास डेफिनेटली बॅकअप केलाय, कारण की नक्कीच हा जर बॅकअप झाला नसता तर एक्स्ट्रा धावा मात्र मिळाला असता. टीमची टोटल 18 च्या घरामध्ये पोहोचले आहे. सुंदर गोलंदाजी, कारण की 17 चेंडू मध्ये फक्त 18 धावा आल्यात. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा च्या खेम्यामध्ये चिंता पसरली आहे, चिंतेचं वातावरण आहे, कारण की आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे ती चिंता मिटवण्याचं कार्य आता मात्र शेवटच्या बॉलवर भावेश बागी करतील का. भावेशचा फटका आहे, परंतु हवेत आहे, झेल मात्र पकडला जाते अतुल ठाकरेच्या माध्यमातून. आणि सुंदर गोलंदाजीचं उदाहरण, धावफलक सीमित ठेवलंय, लिमिट ठेवलंय. धावफलक आपण पाहिलं तर फलकावर फक्त आणि फक्त 18 धावा. या षटकामध्ये किती धावा आल्या तर 6. पहिल्या षटकामध्ये 2, दुसऱ्यामध्ये आलेल्या 10 आणि तिसऱ्यामध्ये 6. मापून तोलून मोलून केलेली गोलंदाजी पाहायला मिळते आणि त्याचा प्रत्यय पाहिला आपण तर 18 रन बॉल आपण पाहिलं खर्च गेलाय. 18 मध्ये 19 टार्गेट आहे आणि ते टार्गेट आता पूर्ण करायचं आहे. एकंदरीत आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला काय घडणार आहे, काय बिघडणार आहे, कशा प्रकारे धावा चेस केल्या जातील, कारण की एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा संघाकडे आपण पाहिली आहे तर गोलंदाजी अटॅक भरपूर चांगला आहे, मात्र मेहनत मशक्कत भरपूर करावी लागणार आहे. अगदी आपण पाहिली आहे नंतर मग सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाला यामध्ये शंका नाहीये. मात्र या मॅचला कोण जिंकेल, कोण मात्र पुढे घेऊन जाईल, प्रत्यक्षात पाहायला विसरू नका. जागमाता चषक घेऊ, एक डीजे ब्रेक, डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि प्रत्यक्षात लगेचच या 19 धावा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरूया. माझी कुली कुली गो आई, माझी कुली कुली आई, माझी कुली कुली गो आई, माझी कुली कुली आई, माझी सर्वानु राख सर्वानु राख आई, माझी सर्वानु राख सर्वानु राख आई, माझी भटकोनाची पाटे गो आई, माझी भटकोनाची पाटे माझे आगरी कोल्या आगरी कोल्यांची माझे आगरी कोल्या आगरी कोल्यांची बाबते आगरी कोल्या आगरी कोल्यांची आगरी कोल्यांची in the mix. थँक यू डीजे. वेलकम बॅक. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी पाहायला मिळते. उद्याच्या दिवसामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना पाहायला मिळेल. उद्याच्या दिवसामध्ये होणारे मॅचेस त्यांच्याकडे देखील आपण लक्ष देणार आहोत, परंतु सगळ्यात महत्त्वपूर्ण सूचना मी त्या संघांना देईल, कारण की उद्याच्या दिवसामध्ये तुम्ही ठीक 9च्या आधी इथे उपस्थित राहा, कारण की 9च्या आधी उपस्थिती राहण्याचं प्रमुख कारण काय आहे, कारण की 9 वाजता आम्ही उद्याला गेम ऑन करणार आहोत.
त्याच्यासाठी तुमचं उपस्थित राहणं अनिवार्य आहे, कारण की उद्याला रविवार आहे आणि रविवारी आपण जर पाहिला ना तर मग वेळेच्या बाबतीमध्ये आपण कोणत्याही संघाला मात्र जास्त वेळ देणार नाहीये. म्हणजे जसं म्हटलं ना ते हजीर तो वजीर, परंतु कारण की हजर तर राहावंच लागेल. का हजर राहावं लागेल? कारण की जर एखाद्या संघाला मात्र आपण पाहिलं कोणत्याही प्रकारचा फटका न खायचा असेल तर उपस्थित राहावं लागेल. लवकरात लवकर ही विनंती असेल, जे संघ जोडले असतील, संघ असतील किंवा खेळाडू असतील किंवा मग प्रेक्षक असतील, आपल्या आपल्या संघांपर्यंत माहिती जरूर पोहोचवा की वेळेवर उपस्थित राहायचं आहे, कारण की डीबीएन टीम देखील लवकर पोहोचते आणि कॉमेंटेड आयोजक आणि अंपायर देखील लवकर पोहोचतात. उद्याच्या दिवशी यामध्ये पहिला मॅच सह्याद्री बाफाणे वर्सेस साई जीवदानी बोलिन्स, युनिटी स्पोर्ट चिंचोटी, बिरसा मुंडा स्पोर्ट सातिवली, इशिका 11 तडखड आणि पीरबाबा पापडी, आई ग्रुप भाटपाडा आणि साई 11 टोकपाडा, कादेवी पोमन विरुद्ध जय अंबिका कनालपाडा, आई जीवदानी गिरीज आणि चंदुका स्पोर्ट सारजा. एकूण उद्याच्या दिवसामधले हे संघ. पहिला चेंडू घेऊन सज्ज बॉलिंग ट्रॅकवर भावेश. सुंदर फटका पाहायला मिळतोय अलॉंग द कार्पेट ड्राईव्ह. अनिकेत बोमटे पाहिला पण तर जिथे आहे चेंडूला फील्ड करतोय. बघा 19 धावा आहेत, तितक्या सोप्या नाही दिसत, कारण की कागदावर जरी आपण पाहिलं ना तर नक्कीच ज्या प्रकारे सोप्या धावा दिसतात. अतुल ठाकरे आपण पाहिला 121 मॅचेस मध्ये 1362 रन, बेस्ट 58चा 139चा षटकार आहेत. जबरदस्त रेकॉर्ड आहे त्यांचा अतुल ठाकरे यांचा आपण पाहिला तर. भावेश वर्सेस अतुल हे मजेदार समीकरण पाहायला मिळेल. हो, सन्मान दिला जातोय, कारण की अतुलला रोखण्यासाठी अगदी आपण पाहिलं तर एक परफेक्ट चेंडू मात्र हाताळला जातोय. यॉर्क पद्धतीचा सिंगल मात्र मिळाली. 19 धावा. बघा इथे ना मोमेंटम आपल्या बाजूने एकविरा वाकीपाडा कशा प्रकारे शिफ्ट करण्याचा प्रयत्न करेल तर डॉट चेंडू शोधण्याचा प्रयत्न करेल. रुपेश मोरे या गोलंदाजाचा स्पेल खूप निर्णायक राहणार आहे या मॅच मध्ये, तसंच भाविशचा देखील राहील. हो 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 हो, सुंदर 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 चेंडू पाहिला आपण तर ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. बघा हे डॉट चेंडू असतील ना, प्रत्येक एक डॉट चेंडू आहे तो काही ना काही प्रश्न निर्माण करून जाणार आहे. सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल संघ या प्रश्नांना कशा प्रकारे फेस करेल. एकविरा वाकीपाडा कच्चे खिलाडी नाहीयेत, अनेक वर्ष आपण पाहिले तर एकमेकांना ज्याप्रमाणे आपण पाहू शकतोय की बॅकअप कसं करायचं, बॅटिंग खराब झाली तर बॉलिंग कशी चांगली करायची आणि चांगली बॉलिंग नंतर चांगली फिल्डिंग कशी करायचं सगळं त्यांना जाणीव आहे. सरळ खेचलेला फटका पाहायला मिळतोय. अनिकेत बोमटे आपण पाहिला क्षेत्ररक्षणामध्ये आउटफील्डचा एक हुशार खेळाडू आपण पाहिला. आतापर्यंत एकही मिसफील्ड झालेली नाहीये अनिकेत बोमटेच्या माध्यमातून, परंतु नक्कीच थोडंसं आपण पाहू शकतोय लगेच थ्रो झाला. अग्रेशन रवीचं काय पाहायला मिळालं होतं, परंतु अग्रेशन असायला हवं, कारण की जाणीव आहे एक एक धाव या क्षणाला आहे ना ती पूर्ण करण्यासाठी भरपूर आणि भरपूर मेहनत करावी लागेल. अतुल ठाकरे स्ट्राईक एंडकडे आलेत आणि त्यांच्या माध्यमातून आता पाहिला आपण ना तर या गेमला चेंज करण्याचा प्रयत्न असेल, परंतु काय तर एक वेळा वाकीपाडा संघ शोधत असेल एक ड्रीम बॉल, आणि तो जर ड्रीम बॉल शोधला तर नक्कीच काहीतरी घडू शकतं या मॅच मध्ये. पाहूया काय होत आहे. बॅकची बॉलर मात्र आपण पाहू शकतो गॅप मध्ये चेंडू, धाव मात्र एक मिळाली. दुसऱ्या धावेसाठी पळतील का तर नाहीये. काय सुंदर गोलंदाजी बघा, हात मोकळे करण्याची संदेश दिली जात नाहीये अतुल ठाकरेला, कारण की त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी आपण पाहिला तर लक्ष आहे 19 धावांचं आतापर्यंत आपण पाहिला तर जवळजवळ या षटकातील फेकून झालेले चेंडू 4 आणि 4 मध्ये आलेत फक्त 3 धावा. 14 चेंडू आणि 16 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच नक्कीच आपण पाहिले तर ओके बरोबर आहे. आमच्या लाईव्ह टेलिकास्टवर आम्ही लक्ष देत होतो आणि नक्कीच त्याने सांगितलं की चेंडू झालेले आहेत कंप्लीट 5. हवेत फटका कुणाल मडके पाहिला आपण तर तिथे अगदी कॅच पकडला गेलाय आणि फलंदाज होईल बाद.
नक्कीच आम्ही स्क्रीनवर पाहून सांगितलं होतं की 4 झालेत, परंतु नक्कीच तिथे लेट अपडेट होतं, त्यामुळेच नक्कीच तिथून मात्र आपण पाहू शकतो की अपडेट झाल्यानंतर बदलला गेला आणि विकेट मिळवली गेली आहे. बघा ज्याच्या शोधात होती ना मोमेंटमला वळवायचं आणि ते कार्य केलं. आता 12 चेंडू आणि या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. बघा जो षटक हवा होता ना, जो स्पेल हवा होता ना, तो स्पेल मात्र एक चांगला फेकला गेलाय. त्याची गरज होती, नितांत गरज होती एकविरा वाकीपाडा संघाला. परंतु ज्याप्रमाणे आपण बघितलं ना की अब्दुल कडे लक्ष असेल की आपल्यावर प्रेशर वाढू द्यायचं नाहीये हे त्यांच्या मनामध्ये असेल, परंतु आता या सिच्युएशनला या ओव्हरमध्ये जर हँडल नाही केलं ना तर मग अतुल साठी देखील किंवा सोनसरी स्पोर्ट्स संघासाठी देखील मग हा मॅच आहे ना जो सोपा आपल्याला दिसतोय तो कठीण होताना वेळ लागणार नाहीये. परंतु अतुल वर्सेस मी तर म्हणेन की हा एकविरा वाकीपाडा असा मॅच आहे, कारण की 1-2 चांगले फटके गेम फिनिश होऊ शकतोय. परंतु अतुल जिगरी खेळाडू आहे, जिगरबाज खेळाडू आहे, परंतु रुपेश मोरे कच्चा खेळाडू नाहीये, कारण की त्यांना देखील जाणीव आहे काय आहे या खेळाडूचं महत्व. दोन्ही खेळाडू समान आणि कोण होतं इथे महान पाहूया. अपील 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 लाऊड अपील केली आहे. बघा या विकेटला मात्र कशाही प्रकारे पकडायचंय. पंचांनी आपण बघितलं तर ऍक्शन वर रिॲक्शनच काही दिली नाही, प्रतिक्रिया काही दिलीच नाही. त्यांना माहिती होतं काय नाही तर बॅट आणि क्रीज फक्त, दुसरं काही नाहीये. तर आपल्याला प्रेशर टाकला जात आहे आणि प्रेशर एकदम रिलॅक्स फ्रेश माइंड आहे. फटका चांगला, टायमिंग कमाल 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 आणि अतुलने केले धमाल. हा लय षटकार. पोरी माझे हरी खेळाये क्रिकेट तुला पाहून पडली माझे विकेट माझे हरी थँक्यू डीजे. बघा एक फटका आला, एकच फाईट आणि वातावरण टाईट. आपण पाहिलं तसं म्हटलं जाते ना, परंतु आता 10 मध्ये 9 धाव्यांची गरज आहे. 10 चेंडू 9 धावा. अतुल ठाकरे एक षटकार मात्र ठोकला गेलाय. रुपेशला मात्र हा षटकार पडल्यानंतर काय या षटकाराचं प्रत्युत्तर आहे का? अतुल ठाकरे मात्र आपण पाहिलं थांबणार नाही हा खेळाडू. टीमचे टोटल पोचले गेले 10च्या घरामध्ये. 9 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. लेट्स सी काय होतंय. इथे काय घडलंय, बॅटची कडा होतीये, खेळाडू होते तिथे लांब राहिलेत, परंतु धाव मिळाली. एक रुपेश मोरे नक्कीच आपण पाहिलं या मॅच मध्ये जान टाकण्याचा प्रयत्न आहे. दिल की धडकन तेच करणे वाला मुकाबला. आता चेंडू 9 आहेत, जिंकण्यासाठी 8 धावा. विश्लेषण करायचं झालं तर रुपेश मोरे आता खरं समीकरण रंगतदार इथे होऊ शकतो. योगेश बरं आपण पाहिला शांत स्वभावाने नक्कीच अनेक वेळेला गेम चेंजर ठरणारा खेळाडू योगेश बरब मैदानाच्या आतमध्ये उभा आहे ना, परंतु त्याचा माध्यमातून खेळ कसा होते ते पाहावं लागेल. हेमंतला शॉर्ट मिड विकेटला तैनात केलंय. आता रुपेश बॉलिंग ट्रॅक वर सज्ज आहे. वेगवान चेंडू आपण पाहिला, जोरकस प्रहार खेचण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूची अगदी गरज आहे. 8 मध्ये 8 आणि कोणाला मिळेल वाट आणि कोणाची लागते वाट हे देखील म्हणायला काय हरकत नाहीये. 8 चेंडू 8 धावा. नाजूक 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 कंडिशन मध्ये, अगदी क्रिटिकल कंडिशन मध्ये सामना येताना पाहायला मिळेल. नो डाऊट अबाउट इट, कारण की अगदी या मॅचला आपण जर शेवटच्या टप्प्यापर्यंत जाताना जरूर पाहणार आहोत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अगदी आपण पाहू शकतोय. आणि एक्स्ट्रा रन्स इथे आली आहे. बघा प्रतिक्रिया किती होती, कशा प्रकारे आपण पाहिला तर हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. तिसऱ्या अंपायरची डिमांड केली आहे. पाहू शकते आता या नाजूक मॅच मध्ये आपण पाहू शकतो तर तिसऱ्या अंपायरची
तिसरा अंपायरला इन्व्हॉल्व केलं जात आहे. यस, इट इज अ वाईट चेंडू आहे. वाईट लाईन वर नक्कीच चेंडू जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय पडल्यानंतर, आणि तेच कारण आपण पाहिलं की पंचांनी देखील सांगितलं की हा वाईट आहे. विश्लेषण करायचं झालं तर मग 8 चेंडू आणि 7 8-7. जोरकस प्रहार, योगेश बरबच्या बॅट मधून षटकार. आई सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाळ टीम फ्रंट फूट वर आली आता. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. ओहो, सरप्राईज. धन्यवाद मनीष गायाल, रुपेश गोवारी, शंभू बाळंगे. आपला परफॉर्मन्स नक्कीच तितकाच चांगला होता. हो, परंतु या वेळेला वाईड आणि सामना जिंकलाय. सोनसरी स्पोर्ट्स तांबळमाळ टीम सुपर 4 मध्ये प्रवेश करणारी ठरतीये. तिसरी टीम या स्पर्धेतली. कॉंग्रॅच्युलेशन्स. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम नक्कीच हार्ड लक टफ लक. आजच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स काय जबरदस्त होता, परंतु ज्याप्रमाणे या शेवटच्या मॅच मध्ये अपेक्षित कामगिरी झाली नाहीये, आणि अगदी आपण पाहिलं तर मग या स्पर्धेमध्ये शेवटच्या मॅच मध्ये निराशजनक